आज आपल्या बीड शहरामध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त महिला भगिनी, तरुण मित्र, युवक आणि शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष, सातत्यपूर्ण गेले अनेक वर्ष राज्याची सेवा करणारे आणि लाडकी बहीण योजनेतून या सर्व समोर उपस्थित महिला भगिनींचे गळ्यातले ताईत बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांचं मी बीड शहरामध्ये सर्व करतो आपल्या सर्वांतर्फे खूप खूप स्वागत करतो। त्यांच्या समवेत उपस्थित पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, उपस्थित रुपालीताई चाकणकर, आमदार विक्रमबाप्पा काळे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण, राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह भैयासाहेब, कल्याण काका, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, सर्व सेलचे पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, उपस्थित सर्व बीड शहरातून आणि गावखेड्यातून आलेले सर्व नागरिकांचं, पत्रकार बंधू भगिनींचं मी माझ्यातर्फे आयोजन समितीतर्फे आपले खूप खूप स्वागत करतो। आज महाराष्ट्र राज्याची, त्यातल्या त्यात बीड जिल्ह्याची आणि मराठवाड्याची परिस्थिती बघितली तर एकंदरीत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा, शेतमजूर, शेतकरी, युवक, महिला सर्वांसाठी काम करणाऱ्या एका नेत्याची गरज या ठिकाणी आहे। आणि असं नेतृत्व हे फक्त आणि फक्त अजितदादांचं आहे। आणि हा पक्ष फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात आज दिसतो। दादा आपल्या आणि धनुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून आम्हाला आता याच महिन्यात 1 वर्ष पूर्ण झालं। 1 वर्षामध्ये म्हणजेच कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम आपल्या मार्फत करून घेणं हे आमच्या समोरचं आव्हान होतं। दैनंदिन अडीअडचणी जाणून घेणं, वॉर्डात, शहरातील प्रत्येक गल्लीत पोहोचणं, सोबतच ग्रामीण भागाचे दौरे करत लोकांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेऊन आपल्या माध्यमातून ते सोडवण्याचा आम्ही खूप खूप प्रयत्न केला। कार्यक्रम बीडात घेतले, जसे जयंती उत्सव, नाट्य संमेलन असेल, रोजगार शिबिर असतील, अनेक आरोग्य शिबिरं घेतले, त्यातून पेशंट्सला, रुग्णांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला। आपल्यासोबत काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्हाला अभिमान वाटतो दादा। आतापर्यंत अनेक नेते आम्ही पाहिलेत, काही दिवस इतर पक्षात काम केलं तेव्हाचा अनुभव आपल्याला सांगावासा वाटेल। ज्या पक्षात आधी आम्ही काम केलं त्या ठिकाणी जे पक्षाचे प्रमुख असायचे त्यांची 6-6 महिने आमची भेट होत नसायची, अपॉइंटमेंट भेटत नसत। आणि लोकांना जे आमच्याकडे प्रश्न घेऊन येतात, अडीअडचणी येतात, घेऊन त्यांचे प्रश्न कुणाकडे मांडायचे हा प्रश्न आम्हाला, कार्यकर्त्यांना आम्हाला पडायचा। पण आपल्याकडं आपली सिस्टीम आम्हाला एवढी आवडली आहे दादा। आपले पीएट वराडी, त्यांना फोन केला कधी आणि विचारलं दादांची अपॉइंटमेंट भेटेल का, कधी भेटेल, या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, तर त्यांचं लगेच उत्तर येतं उद्या सकाळी येतं का 7 वाजता, सकाळची देऊ का दुपारची देऊ अपॉइंटमेंट। पण 1-2 दिवसात लगेच आपली भेट होते। आणि भेटीचं वैशिष्ट्य असं की सकाळी सकाळी मुंबईत पोहोचलं, 7:30ला दादांच्या घरी जायचं, चहा नाश्ता करायचा, दादांची भेट घेऊन 8:30 वाजता आपण गेटच्या बाहेर असतो।
मग दिवसभर आम्ही आणि आमचे सहकारी मुंबईत फिरायला मोकळे असतात. अशी दादांची सिस्टमॅटिक पद्धत आहे. आणि सकाळ ते काम करणारा, सकाळ ते रात्र महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल की एवढ्या सातत्याने एवढे वर्ष आपण लोकांची कामं केलेली. आपल्यामुळे पक्षातील लोकांनी आम्हाला आधार दिला. मंत्रिमंडळातील इतर सहकारी, मला विशेष उल्लेख करावासा वाटेल, आदरणीय आदितीताई तटकरे आपल्या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहेत. वेळोवेळी त्यांनी आधार दिला. महिला भगिनींना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला मदत केली. त्यासोबतच क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब हे सुद्धा आम्हाला घरातील सदस्यासारखे आहेत. धनुभाऊंचे मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करील. विकासाला निधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न बीडसाठी त्यांनी केला. आज दादांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत. खासकर महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही दादांनी कार्यान्वित केली. मला सांगण्यास आनंद वाटेल, दादा जिल्ह्यात सर्वात जास्त 1,11,000 महिलांसाठी ही योजना मंजूर झाली. ती बीड तालुक्यामध्ये झाली, इतर तालुक्यात अर्ध्याही झाल्या नाहीत. आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये गावखेड्यात वस्त्यांवर कॅम्प लावून रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न केला. आज मला सांगावंसं वाटेल, ज्या ठिकाणी आज हा कार्यक्रम होतोय त्या क्रीडांगणाचं रूप हे काही वर्षाआधी इथं जुनी इमारत होती मल्टीपर्पज शाळेची, जिल्हा परिषदेची. धनुभाऊंच्या माध्यमातून माझे वडील नगराध्यक्ष असताना डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी ही जागा नगरपालिकेकडे घेतली आणि आज हजारो लोक सकाळ संध्याकाळ या जागी येतात. चांगलं क्रीडांगण या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. या व्यतिरिक्त काही आमच्या अडचणी आहेत दादा, ज्या मला आपल्यापर्यंत या कार्यक्रमानिमित्त मांडायच्यात. मराठा समाजासाठी बीड नगरपालिकेने मराठा भवन उभारणीसाठी 11,000 स्क्वेअर फीटची जागा दिलेली आहे. जागा चांगली आहे. त्या ठिकाणी भवन निर्मितीसाठी फंड काही ना काही आपल्या आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून पडणं आवश्यक आहे. या समाजाच्या आरक्षणासाठी पहिला ठराव घेणारा ही बीड नगरपालिका आहे. महाराष्ट्रातील पहिला ठराव आरक्षणाचा आपल्या नगरपालिकेने घेतला. आपण काल उल्लेख केला सिंधुदुर्ग येथील पुतळ्याचा. तिथं भव्य पुतळा उभारणीची घोषणा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादांच्या मार्फत व्हावी ही अपेक्षा सर्व समाजाची आहे. मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात जिल्ह्यात आहे. उर्दू घराची निर्मितीचा प्रश्न मुस्लिम समाजाचा आहे. दादांनी त्याकडे लक्ष घालावे. नुकतीच मार्टीची स्थापना आपण केली दादा, त्याबद्दल समाजातर्फे मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत. शेतकरी बांधवांचे प्रश्न आपल्यापर्यंत मांडायचे. आमच्याकडे डोंगराळ भाग असल्यामुळं रानडुकरांचा आणि जनावरांचा त्रास हा शेतकरी बांधवांना होतो. तिथं सोलरवर चालणारी कंपाऊंडची शेतीला गरज असते. सोलरवर झटका मशीन आपल्याकडे जास्त चालते. त्या झटका मशीनला आपण आणि पालकमंत्री, कृषी मंत्री यांच्यातर्फे योजना आणून जर आपण तिथं सबसिडीमध्ये ही मशीन दिली तर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा फायदा आपल्या जिल्ह्यात होणार आहे. युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. युवकांची नेहमी मागणी असते आमचं स्वास्थ्य असावं चांगलं, यासाठी शहराकडे आम्हाला जिम्नेशियमला यावं लागतं. आणि जिमचं फॅड आजकाल सगळीकडे शहरामध्ये. तर गावच्या ठिकाणी जिथं 4,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं गाव आहे त्या ठिकाणी इंडोर जिम्नेशियम व्हावं. त्याला जागा ग्रामपंचायत देईल. आपण बिल्डिंग उभारणी आणि साहित्यासाठी फंड आपल्या खात्यातून द्यावा.